यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर साजऱ्या झालेल्या समारंभामध्ये पहिल्यांदाच वंदे मातरम गायला गेलं। मात्र दुसरीकडे दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयामध्ये वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी हातवारे करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। काँग्रेस वंदे मातरमचा अपमान करत असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेसनं भाजपवर पलटवार करत मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्येतीचं कारण सांगितलं। गेल्या 2 दिवसात यावरून कसा वाद रंगलाय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। देशाच्या राजकारणात गेल्या 48 तासांपासून सर्वाधिक चर्चेत असणारी ही दृश्य आहेत दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयातली। या कार्यक्रमात वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधी काही हातवारे करताना दिसल्या आणि देशभरात एकच खळबळ उडाली। सोनिया गांधी आणि राहुल गांधी आयोजकांना काही सांगत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आणि वंदे मातरमचं गायन सुरू असताना घडलेल्या या प्रकारानंतर भाजपनं काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। सोनिया जी, 140 करोड़ की जनता आपको देख रही है। आपके द्वारा किया गया ये पाप इस देश की जनता कभी माफ नहीं करेगी, कभी माफ नहीं करेगी। कोई स्वप्न में भी कैसे सोच सकता है कि वंदे मातरम उसका गान अधूरा छोड़ दिया जाए? कांग्रेसियों को शर्म आनी चाहिए, और जरा भी शर्म बची है तो 2 हाथ जोड़कर बंकिम बाबू की अमर आत्मा से और देश की जनता से माफी मांगनी चाहिए। तर दिल्लीत झेंडावंदनादरम्यान घडलेल्या या प्रकाराचा संबंध काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्येतीशी असल्याचं सांगत काँग्रेसनं भाजपवर पलटवार केलाय। वंदे मातरम के वक्त हम सोनिया जी ने जब बहुत देर से उनकी एज कितनी है हमारे अध्यक्ष की, खरगे साहब की, वो थोड़ा हिल रहे थे, तभी उनके लिए कुर्सी मंगाया। क्या आदमी को गिरने दें? वो एज आज उनकी है, उनका वो इतने देर से खड़े थे, तो उसको लेकर उन्होंने वहाँ पे इशारा किया था। तो इसको लेकर ये लोग क्या है, इसमें इनको इनका ही खेलना है ना। वंदे मातरम क्या इनका संबंध है क्या? आज़ादी के ये वंदे मातरम बोलते थे क्या? या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही टार्गेट केलंय। ही बौद्धिक कोण घेतं? RSS मध्ये घेतली जातं, कारण यांची बुद्धी कमी आहे सगळ्यांची, म्हणून त्यांना कायम बौद्धिक शिबिरं घ्यावी लागतात। वंदे मातरमची 6 कडवी आहेत। किती? 6। प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टरशिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी, मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवावी। प्रधानमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 6 कडवी समोर उभं राहून म्हणून दाखवावी। आतापर्यंतची प्रथा 1938 साली काँग्रेसनं वंदे मातरम राष्ट्रगान म्हणून स्वीकारलं। काँग्रेसने स्वीकारलं, बीजेपीने नाही स्वीकारलं। तर भाजपला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय असल्याचं सांगत रोहित पवारांनी अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणाकडे लक्ष वेधलंय। राजकारण काही प्रमाणात भाजपला करण्याची ती सवय आणि त्यांची ती वृत्ती आहे, आणि ते प्रत्येक विषयामध्ये तिथं राजकारण करतील। मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही निवडून आला, की धर्म या नावावर तुम्ही निवडून आला आणि अयोध्यामध्ये 1500 कोटीचा भ्रष्टाचार झालाय, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही, आणि मग युवांबद्दल नाही तर काँग्रेसबद्दल नाही तर विरोधकांबद्दल तुम्ही नक्षलवाद बोलून त्या ठिकाणी तिथं संबोधित करता। मग अयोध्या, पवित्र अयोध्यामध्ये जो 1500 कोटीचा गरिबाचा पैसा जो तुमच्या संघटनेच्या काही लोकांनी खाल्लाय, तर त्याला पण आपण नक्षलवादच बोलू शकतो ना। जंतर मंतरवरचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार या मुद्द्यावरून गेल्या महिनाभरापासून काँग्रेसनं सरकारला वेठीला धरलंय। आता वंदे मातरम गायनादरम्यानचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना काँग्रेसवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। आता हा वाद केवळ एका दिवसाच्या प्रतिक्रियांनंतर विरून जाणार की सत्ताधारी हा विषय भविष्यातही लावून धरणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।